लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण मंद्रुपचे ग्रामदैवत मळशीदाप्पा मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत। रविवारपासून मळशीदाप्पा देवाची यात्रेस प्रारंभ झालेला आहे। आज या ठिकाणी 6 ते 6:30 वाजण्याच्या सुमारास डोळ्याचे पारणे पिटणारा असा अक्षता सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्या अक्षता सोहळ्याचा पूजेचा मान श्रीशैल जकोने आणि त्यांची धर्मपत्नी जयश्री जकोने यांच्या हस्ते पार पडलेला आहे। यावेळेस अवधूत सिद्ध महाराज गंगाधर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली हा अत्यंत शांततेत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। या अक्षता सोहळ्यास मंद्रुप पंचकृषीतील हजारो नागरिकांनी या अक्षता सोहळ्याचा लाभ घेतलेला आहे। या अक्षता सोहळ्यास कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता म्हणून मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। या यात्रा कमिटीच्या ठिकाणी अत्यंत शांततेत या ठिकाणी आलेल्या भाविकांचं दर्शनाची सोय करण्यात आलेला आहे। संपूर्ण जे नंदी ध्वज आहेत ते संपूर्ण गावातून मिरवणूक काढल्यानंतर मळशीदाप्पा मंदिरात दाखल झाल्यानंतर मळशीदाप्पा मंदिराच्या प्रांगणात अतिशय देखणा आणि हजारोंच्या संख्येने आणि हजारोंच्या उपस्थित डोळ्यांचं पारणं फिटणारा हा अक्षता सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या अक्षता सोहळ्याची अधिक माहिती यात्रा कमिटीचे सदस्य असतील यांनी लोकप्रधानच्या माध्यमातून दिले गेलेले आहे। कॅमेरामॅन मल्लिकार्जुन कांबळेसह नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप। ग्रामदैवत मळशीदाप्पा यात्रा कालच्यापासून चालू झालेली आहे। काल तेलमजल होता, तेल अभिषेक, आज अक्षता आहे। आता थोड्याच वेळात अर्धा तासात मळशीदाप्पाचे अक्षता कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे आणि उद्या होम कार्यक्रम आहे। मलकारसिद्ध मंदिरापासून मळशीदाप्पा मंदिरापर्यंत ह्या होम कार्यक्रमाला नागपडीचं मोठं मळशीदाप्पाचं काठी आणि आपलं काळम्मा देवीचं एक काठी आणि इरभद्रचं काठी आणि भूताळशीचं काठी असं 4 काठीचं मिरवणूक भव्य आणि दिव्य आणि पालखी सर्व मेन रोडनं असं येणार। संध्याकाळी 12च्या आत त्या ठिकाणी होम विधी कार्यक्रम होणार आहे आणि सगळ्यांना उद्या सगळ्या भक्तांना दिवसभर प्रसाद चालू आहे आणि संध्याकाळी डोळ्याचे गाणे रात्रभर चालू आहेत। आणि परवा दिवशी 15 तारखेला त्या दिवशी मलकारसिद्ध मंदिरापासून आणि काठीची मिरवणूक आणि भव्य मोठं या ठिकाणी शोभेचं दारू या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे। 16ला ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम, त्या दिवशी 16 तारखेला मोठी एक भव्य आणि दिव्य प्रसिद्ध मल्ल आज या ठिकाणी 16 तारखेला गणेश जगताप म्हणून उपमहाराष्ट्र केसरी आणि बोंधू म्हणून म्हणजे आपलं हरियाणाचा केसरी यांचं 2 लाखावर कुस्ती आहे दोघांच्या मध्ये आणि मैदान जंगी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मानकरी यांच्या उपस्थित आणि सर्व आमचे अवधूत सिद्ध महाराज आणि गदिगी महाराज यांच्या हस्ते नारळ फोडून जंगी मैदानचा कार्यक्रम कुस्तीचं 16 तारखेला पार पडणार आहे। रात्री ठीक 9 वाजेपर्यंत दुपारी 4 वाजल्यापासून चालू होणार आहे आणि जंगी मैदान त्या ठिकाणी भरवण्यासाठी सर्व भक्तांनी आणि सर्व पैलवान मल्लांनी आणि सर्व मानकरी सर्वांनी कुस्ती बघायला येऊन त्या ठिकाणी लाभ घ्यावा, कुस्तीचं सगळं शोभा आखाड्याला आणावा आणि त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब येणार आहेत, माजी मंत्री मेत्रे साहेब येणार आहेत, माजी आमदार शिवशरणअण्णा पाटील येणार आहेत, माजी आमदार दिलीपराव माने साहेब येणार आहेत, माजी आमदार राजन पाटील येणार आहेत, त्या ठिकाणी बाळासाहेब शेळके साहेब येणार आहेत, धवलदादा येणार आहेत, भरपूर त्या ठिकाणी सर्व या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि सर्वांनी संध्याकाळी ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम सुद्धा व्यवस्थितपणाने सर्वांनी सहकार्य करावं असं म्हणून यात्रेच्या कमिटीच्या वतीनं सर्वांना मी विनंती करतो। कुस्ती आणि
ऑर्केस्ट्रा कार्यक्रम सर्वांनी सहकार्य करून आम्हाला हे करावं म्हणून मी आज सर्वांना विनंती करतो आणि यात्रा कमिटीच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो. मकर संक्रांती निमित्त मळशीदप्पा सर्वांचं चांगलं करू द्या, आशीर्वाद त्यांना देऊन त्यांचं सुख समृद्धी त्यांना त्यांचं इच्छा पूर्ण करू द्या म्हणून मी शुभेच्छा देतो आणि माझे विचार थांबवितो. सर्वांचा नमस्कार. मी हर्षवर्धन राजेश देशमुख. आज मंद्रुप या ठिकाणी सर्वप्रथम आपले ग्रामदैवत मळशीदप्पा यांच्या चरणी नतमस्तक होतो. तसंच मंद्रुप या पावन नगरीमध्ये कालपासून मळशीदप्पा यात्राची सुरुवात झालेली आहे. आज या यात्रेतला दुसरा दिवस. आज या बोगीच्या दिवशी आता थोड्याच वेळात इथं अक्षता सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. तसंच उद्याच्या सर्व भक्तांना मी मकर संक्रांतीच्याही शुभेच्छा देऊ इच्छितो. या जे काही कार्यक्रम या ठिकाणी यात्रा कमिटीकडनं आयोजित केलेले आहेत, मी सर्व भक्तांना व ग्रामस्थांना एक विनंती करतो की त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सर्वांनी उत्साहात सहभाग घ्यावा आणि तसेच सगळ्या प्रशासनाला, पोलीस प्रशासन असेल, तहसीलदार कार्यालय, जे काही किंवा यात्रा कमिटीचे सगळे सदस्य असतील त्यांना सगळ्यांना सहकार्य करून एकदम कुठलेही गालबोट या यात्रेला न लागता ही यात्रा पार पडावी. तसंच एक थोडक्यात सांगावं म्हणलं तर या यात्रेमध्ये आज अक्षता सोहळा, तसंच उद्या जे होणार आहे ते होमाची विधी, त्याचा कार्यक्रम आहे. तसंच परवा आपल्या कुस्तीचा फड, त्यानंतर संध्याकाळी शोभेचं दारूकाम, तसंच 16 तारखेला जे आहे मोठ्या कुस्ती असतील आपल्या, आणि त्याच्यानंतर ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आहे. तर या सगळं कार्यक्रम ग्रामस्थांनी उत्साहात बघावं, त्याचा आनंद घ्यावा आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारचं गालगोट न लागता सगळ्यांना सहकार्य करावं ही एक विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. माझं नाव श्रीशैल नीलप्पा जकुणे व माझ्या पत्नीचं नाव सौ जयश्री श्रीशैल जकुणे. आमच्या सहपत्नी आजच्या अक्षता सोहळ्याचं अवधूत महाराज आणि स्वामी गंगाधर स्वामी यांच्या उपस्थितीत, यांच्या सानिध्यात हा अक्षताचा सोहळा संपन्न झालेला आहे.